मम्मी आज काय बनवणार आहेस तू मस्तपैकी? पनीर भुर्जी। चला तर मग पनीर भुर्जी बनवण्यासाठी मी ते एक मोठा कांदा चिरून घेतलाय, एक टोमॅटो, घरगुती मसाला, काश्मीरी लाल पावडर, थोडासा जिरा पावडर, धना पावडर, हळद आणि मीठ। चला तर आता आपण थोडेसे तेलामध्ये जिरे टाकूया। जिरे चांगले तडतडले की कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता चांगला तडतडला की आपण लगेच हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण लगेच कांदा टाकायचा आणि कांदा चांगला गोल्डन फ्राय करायचा। एकदम गोल्डन फ्राय केला ना खूप छान होते आपली पनीर भुर्जी। आणि जे मी पनीर घेतले, पनीर मी 100 ग्रॅम घेतले, ते बारीक चुरून घ्यायचं भुर्जीसाठी। हे बघा असं बारीक करून घ्यायचं छान। आणि आपण आता कांदा आपला छान भाजलेला आहे। तुम्ही जेवढा कांदा चांगला भाजसाल ना तेवढी तुमची ग्रेव्ही खूप छान बनणार आहे। आणि जे मसाले घेतले ते मी कांद्यामध्ये टाकले, टोमॅटो पण टाकला आणि छानसं आपण सगळीकडून हलवून घ्यायचं। आणि तेलामध्ये मसाले परतले की थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण की आपल्याला थोडीशी ग्रेव्ही आपली चांगली बनली पाहिजे। हे पहा एकदम अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली चांगली 2 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे। आणि नंतर आपण जे पनीर चुरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान सगळीकडून हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली पनीर भुर्जी किती छान बनलेली आहे। आता बनवून झाल्यानंतर आपण याच्यावरती 2 मिनटासाठी अगदी 1 मिनटासाठी जर झाकण मारून वाफ काढली ना खूप छान पनीर असं सॉफ्ट होतं। हे पहा आपली पनीर भुर्जी किती छान बनवून तयार आहे। नंतर वरतून कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली पनीर भुर्जी किती छान बनवून तयार आहे। तुम्हाला जर पनीर भुर्जीची रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।